नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी रहेबर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाडळीकेसे येथील 10वी व 12वीत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल कदम व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शीतल गाडगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। आजच्या विद्यार्थ्यांनी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा व चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल कसे होईल यासाठी प्रयत्न करावे। रहेबर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वसीम शेख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे। विविध सामाजिक कार्य घेऊन या फाउंडेशनने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे गौरवोद्गार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल कदम यांनी काढले व रहेबर सोशल फाउंडेशनला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल कदम यांचा सत्कार माजी सरपंच हाशम मुजावर व शीतल गाडगे यांचा सत्कार गावच्या सरपंच आशामा मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोहिते यांनी प्रास्ताविक व आभार मानले। यावेळी सरपंच, उपसरपंच व सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, कराड पाटण तालुक्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे सर्व संचालक, त्याचबरोबर महाराष्ट्र युथ क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते। लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला। रहेबर संस्थेतर्फे जो काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला, त्या सत्कारामुळे खरंच मुलांच्या प्रगतीकडे एक आपण लक्ष देऊन मुलांच्या भवितव्याकडे कशी चांगल्या पद्धतीने वाटचाल करता येईल याच्याकडे एक चांगला संदेश देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। त्याचे संस्थापक वसीम शेख यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। प्रत्येकाने टाळ्या वाजवून त्यांचं मनोबल उंचवायचं आहे की इथून पुढेही असेच कार्यक्रम त्यांनी घेऊन आपल्यातील जे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांची प्रगती इथून पुढे अशीच चालत राहू, याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो।